नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवात त्या दुर्दैवी दुर्घटनायुक्त बातमीनं. सीएसएमटी स्थानकाजवळचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. कालच्या दुर्घटनेने एकूण 6 निष्पापांचा बळी घेतलाय, तर अनेक जण जखमी झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन काही वेळापूर्वीच भेट घेतली. यावेळी त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करूनही अशा प्रकारच्या दुर्घटना होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसंच या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून आज संध्याकाळपर्यंत कारवाई करावी अशा सूचना पालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलंय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाचीही पाहणी केली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही जर अशी दुर्घटना होत असेल तर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या पुलांची पुनर्तपासणी करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळे अशा घटनांचा धसका घेतलेल्या सर्वसामान्य मुंबईकराला आता प्रतीक्षा आहे ती कठोर कारवाईची. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आताच जे काही जखमी आहेत त्यांची भेट मी या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी जवळजवळ 10 लोक वॉर्डमध्ये आहेत आणि एक पेशंट अजूनही ICU मध्ये आहे, पण आउट ऑफ डेंजर आहे. जे वॉर्डमध्ये आहेत त्यांची देखील स्थिती आता ठीक आहे. एकूणच ही जी काही घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे आणि या संदर्भात चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत, पण त्यासोबत मी म्युनिसिपल कमिशनरला हे देखील सांगितलेलं आहे की याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत त्यांनी फिक्स करावी आणि त्या संदर्भातली कारवाई करावी आणि त्या संदर्भात बाकी डिटेल त्याची जी इन्क्वायरी आहे ती तर इन्क्वायरी केलीच जाईल. परंतु अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील होतात, हे अतिशय धक्कादायक आहे. आणि म्हणून या संदर्भातली जी काही उच्चस्तरीय चौकशी आहे ती तर होईलच, पण आज संध्याकाळपर्यंत प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी याची फिक्स करण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी जे आयुक्त आहेत त्यांना सांगितलं आहे. तर काल संध्याकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे मुंबईकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काल संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळला आणि ऐन गर्दीच्या वेळी पूल कोसळल्यानं लोकांची एकच धावाधाव झाली. या प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. तर भारतीय दंडविधानातील कलम 304 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 34हून अधिक जण यामध्ये गंभीर जखमी झालेत. तर जखमींवर सध्या GT रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निष्पाप मुंबईकरांचा या व्यवस्थेनं नाहक बळी घेतलाय. त्याच्या कुटुंबियांवर सध्या शोककळा पसरली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनची स्वप्न दाखवणाऱ्या मुंबईकरांना सर्वात आधी पायाभूत सुविधा द्या आणि मगच बाकीची स्वप्न दाखवा, अशी उद्विग्न भावना मुंबईकर व्यक्त करतोय. सीएसएमटी दुर्घटनेतल्या जखमींना GT हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या दुर्घटनेत एक 3 वर्षीय मुलगाही गंभीर जखमी झालाय. तर रुग्णालय आवारातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी. GT रुग्णालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज पुलाच्या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या जखमींची चौकशी केली आणि इथे आपण पाहतो या इमारतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर, पहिल्या माळ्यावर सगळे पुरुष जखमी ठेवण्यात आलेले आहेत, तर दुसऱ्या मजल्यावर सगळ्या महिला आहेत. आणि याच्यामध्ये एका महिलेने मुख्यमंत्र्यांकडे हेही तक्रार केली की कल्याणचा एक ब्रिज आहे जो चालताना असाच हलतो, तर त्याकडे लक्ष द्या. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की त्याकडे बघतील. पण त्या व्यतिरिक्त आपण ही जी न्यूज 18 लोकमतचे एक्सक्लुझिव्ह फुटेज पाहतो की ज्याच्यामध्ये जो छोटा बाळ 3 वर्षाचा आहे, ज्याचं आपण दृश्य बघतोय की तो अत्यंत घाबरलेला आहे, भेदरलेला आहे. एकदा जेव्हा सगळेजण गेले, जेव्हा त्याच्या आईशी बोलायला लागले, तेव्हा मात्र तो खूप घाबरला, रडायला लागला. त्यानंतर त्याची तो स्टेबल आहे, त्याला काहीच नाहीये, पण तो त्याच्या आईच्या बाजूला आहे. आईला थोडंफार लागलेलं आहे आणि त्याचबरोबर 1-2 लोकांची सर्जरी पण होणार आहे. तसंच JJ मध्ये जे काही लोक आहेत त्याच्यापैकी 2घांची सर्जरी सध्या सुरू आहे. JJ मध्ये पण हे चित्र आहे. सगळीकडे नातेवाईक आणि त्याचबरोबर आणखी भेटायला येणारे लोक, पण या लोकांना जास्त भेटू दिलं जात नाही कारण भेदरलेले आहेत. अचानकपणे चालताना जर जमीन फाटावी त्या पद्धतीनं हा पूल पडला. खरं तर पालिकेची पूर्णपणे ही जबाबदारी होती, कारण हा रेल्वेनं बांधला होता ब्रिज, पण तो पालिकेच्या अखत्यारीत होता. म्हणजे याची डागडुजी करणं, याची सुधारणा करणं हे पालिकेचं काम होतं. नुकतंच 300 साधारणतः मुंबईतल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये याची फक्त मायनर म्हणजे अगदी क्षुल्लक कामांची दुरुस्ती होती. पण हाच प्रश्न
असा उपस्थित करण्यात येतोय की हे जे स्ट्रक्चरल ऑडिट होतं यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि जर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये क्षुल्लकच एकंदर हे होतं तर मग एवढी मोठी दुर्घटना झाली कशी? मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत की प्रायमरी कुणाचे दोष आहे ह्या निश्चित करावं संध्याकाळपर्यंत, पण न्यूज 18 लोकमतचा हा सवाल आहे की दोष निश्चित जरी केले तरी आज ज्यांचं नुकसान झालंय, आज ज्यांनी आपले जीव गमावलेत ते परत येणार आहेत का? व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जीटी रुग्णालयातला हा आढावा आपण पाहिला. सीएसएमटी दुर्घटनेत डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या 3 परिचारिकांना हकनाक आपला जीव गमवावा लागलाय. यामध्ये अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे या तिघींचा समावेश आहे. या तिघीही जणी नाईट शिफ्टला निघाल्या होत्या आणि या दुर्घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. तर प्रशासनाच्या बेपर्वाईबद्दल रहिवाशांकडून एकच संताप व्यक्त केला जातोय. ही बाई आज आमच्याकडे 35 वर्ष इथे राहतीये. जवळजवळ इतकी व्यवस्थित बाई आहे. आज तिचा हा दुर्घटना झाली आहे. ही किती दुःखदायक आहे. एक मुलगा आहे तिला, त्या मुलाचं शिक्षण आहे, त्या मुलाला सांभाळणार कोण आहे? हे असे जर लोकांचे हे ब्रिज पडत गेले तर पुढे काय होणार आहे? कारवाई कोणी केली पाहिजे? आम्ही केली पाहिजे ब्रिजवर चढून, का तुम्ही ब्रिज बघितले पाहिजे प्रत्येक कुठे कुठे कसे कसे आहेत ते? म्हणून हे महत्वाचं नाहीये का? पडून सुद्धा कारवाई होत नाही आणि पडल्यावर सुद्धा कारवाई होत नाही, काहीच होत नाहीये. कळलं ना? फक्त हा मोठेपणा आहे सगळा. 10 लाख देतो, 5 लाख देतो. काय उपयोग त्या 5 लाखाचा, 10 लाखाचा? माणूस तर मिळणार नाही आम्हाला. या पूल दुर्घटनेत जीटी हॉस्पिटलमधल्या त्या 3 परिचारिकांचा मृत्यू झालाय. एक चांगले सहकारी आम्ही या दुर्घटनेत गमावल्याची प्रतिक्रिया यावेळी वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे. या परिचारिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया देखील या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 13 वर्षापासून इथे राहत होत्या, आमच्या उदिरा सोसायटीमध्ये राहत होत्या आणि त्यांचा स्वभाव मनमिश्रणाने सगळ्या कार्यक्रमात भाग घेत होत्या. त्यांना 2 लहान मुलं आहेत आणि त्यांची सासू आहे. ती कामावर जात होती संध्याकाळी काय, आणि तेव्हा ब्रिजवर चालत असताना हा अपघात झाला. आम्हाला टी व्हीवर बातमी आल्यानंतर माहिती पडलं, तिचं नाव फ्लॅश झालं आणि त्यामुळे आमच्यापर्यंत बातमी पोहोचली. त्यांच्या पाठीमागे तिची आई आहे. ती आई आणि ती दोघं सोबत राहायच्या. ते लग्न झालं नव्हतं, तिचं बॅचलर होती. आमच्या डोंबिवली पश्चिमच्या 3 महिला होत्या. हे एकत्र नाईट शिफ्टसाठी जीटी हॉस्पिटलला चालल्या होत्या आणि या जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. 3 आमच्या डोंबिवली पश्चिमच्या महिला आहेत. डोंबिवलीकरांसाठी अत्यंत दुःखाचा डोंगर डोंबिवलीकरांवर कोसळला आहे. तर या दुर्घटनेत घाटकोपर इथल्या जाहीद खान यांचाही मृत्यू झालाय. घाटकोपर स्टेशनजवळ त्यांचा बेल्ट आणि इतर साहित्य विकण्याचा व्यवसाय होता. आपल्या वडिलांसमवेत दुकानातील साहित्य आणण्यासाठी जाहीद क्रॉफर्ड मार्केट इथे गेला होता. खरेदी करून सीएसएमटीकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. तर जाहीद यांच्या मृत्यूनंतर दुकानदारांनी दुकान बंद करून आपला शोक व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ काल संध्याकाळी एका पुलाचा काही भाग कोसळला होता आणि त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये घाटकोपरमधील जहीद खानसुद्धा हा होता. घाटकोपरमध्ये त्याचं एक दुकान आहे स्टेशनच्याच परिसरात. आपण आता तिथे जाऊ बघू शकतो. हे त्याचं दुकान आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचं सामान विकलं जात होतं. त्याच्यातून जे बेल्ट असो किंवा मनी पॉकेट असो अशा प्रकारचं ते सगळं साहित्य विकायचं. आपल्या वडिलांसोबत त्याचं हे दुकान चालू असायचं आणि काल संध्याकाळी तो काही सामान आणण्यासाठी म्हणून तो CSTला गेला होता. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास तो घाटकोपरवरून निघाला होता आणि त्याच वेळी तो तिथेच ब्रिजवर चढला होता आणि ही दुर्घटना झाली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. आपण आता त्याच दुकानसमोर आहोत. सध्या या परिसरातले हे दुकान एरवी सकाळीच उघडलेले असतात, परंतु आज ही घटना झाल्यामुळे दुकानसुद्धा पूर्णतः बंद आहेत. एकूणच ही जी घटना झाली त्यामध्ये जाहीदचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातसुद्धा शोकाकुल वातावरण पाहायला मिळते. मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर या पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी महानगरपालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. के लोग बीएमसी, स्टेट गवर्नमेंट और सेंट्रल गवर्नमेंट में बैठे हैं, वो जिस प्रकार के चमकदार बातें सिर्फ करते रहते हैं. रेल मंत्री जो सिर्फ एक हाई स्पीड ट्रेन का वीडियो दिखाने में, वो भी फर्जी तरीके से हाई स्पीड करके दिखाने में व्यस्त रहते हैं, उससे वो बाज आए. यह रेलवे की भी जवाबदारी है कि सीएसटी से अगर कोई एफओबी जा रहा है तो एफओबी ठीक है कि नहीं वो भी चेक करें. एफओबी का परमिशन सही टाइम पे आया कि नहीं, फंडिंग है कि नहीं, बना कि नहीं, बना तो ठीक बना कि गलत बना. पिछले
एक 6 महीने साल भर में 300 ब्रिजों का स्ट्रक्चर ऑडिट हुआ है मुंबई में, और सारे ब्रिज के बारे में रिपोर्ट आ रही है कि अच्छी कंडीशन में नहीं है। इन सारे ब्रिजों को रिपेयर करना चाहिए, नहीं तो रिप्लेस करना, रिप्लेस करिए, और इन सारे कामकाज के लिए फंड की कमी नहीं है।